नमस्कार भावी इंजिनियर्स, विद्यार्थ्यांनो आणि त्यांच्या पालकांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर म्हणजे चव्हाण सर की क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे, जिथे इंजिनिअरिंग ॲडमिशन बद्दल सगळं काही सोपं करून समजावून दिलं जातं। आज आपल्या सर्व बी आणि बीटेक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी ट्विट करत सांगितले आहे की महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग ॲडमिशन नोंदणी प्रक्रिया 28 जून पासून सुरू होत आहे। होय, ही अधिकृत घोषणा केली आहे आणि लवकर नोंदणी चालू होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण टाइमलाईन पाहणार आहोत, नोंदणीपासून ते प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड पर्यंत सगळं सविस्तर। तसेच कोणते डॉक्युमेंट लागतील, कोणत्या चुका टाळायला हव्यात, ऑफलाईन आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशनची योग्य पद्धत काय हे देखील मी समजावून सांगणार आहे। तुम्ही कशी कॅटेगरी सिलेक्ट करावी, कॅटेगरी सर्टिफिकेटमुळे मिळणारे फायदे कसे सुरक्षित करायचे आणि कमी पर्सेंटाईल असतानाही चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी काय करावं, या सगळ्या टिप्सही मी देणार आहे। प्रोसेस अवघड वाटली तरी काळजी करू नका, माझं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे। रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर लाईव्ह सेशन्स, पर्सनल काउन्सिलिंग आणि रिअल टाइम अपडेट्ससाठी खास व्हॉट्सॲप ग्रुपही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। ज्यांना फॉर्म माझ्याकडून भरून घ्यायचा असेल त्यांनी खाली दिलेला गुगल फॉर्म भरून लवकर जमा करा। फक्त 10 ते 20 विद्यार्थ्यांचेच मी फॉर्म भरून देणार आहे, त्यानंतर गुगल फॉर्म बंद करण्यात येईल। म्हणूनच लगेच पेन घ्या आणि नोटबुक घ्या, महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या आणि इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी स्वतःला पूर्णपणे तयार करा। मी अमोल चव्हाण एका टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मागची 12 वर्ष काम केल्यावर एक गोष्ट मला स्पष्ट जाणवली आणि ती म्हणजे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची, त्यांची या पूर्ण प्रोसेसबद्दलची मनातील भीती दूर करण्यासाठी, तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी ही काउन्सिलिंगची व्हिडिओ सिरीज चालू केली आहे। मागच्या वर्षी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच यावेळी पण तुमचा प्रतिसाद आणि प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो। व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून गरजू विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल। आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू ॲडमिशन प्रोसेसचे महत्त्वाचे अपडेट। तर मित्रांनो, आजपासून जी चर्चा चालू झाली आहे की ॲडमिशन उद्यापासून म्हणजे 28 तारीखपासून चालू होत आहे, तर ही कुठून चालू झाली, तर ही एका ट्विटमुळे झाली। तर माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की त्यांनी असं म्हटलं की शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी आणि बीटेक, ओके, म्हणजे या वर्षीचंच आहे आणि बीईसाठी आणि प्लस MBA पण आहे, ठीक आहे, पण आपण फोकस करणार आहोत ते बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवरती किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीवरती, ओके। सो बी अँड बीटेक या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस म्हणजे इथे आपलं आलं कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ठीक आहे, दिनांक 28 जून 2025 पासून सुरुवात होत आहे। म्हणजे उद्यापासून, आज 27 आहे तर उद्यापासून ती चालू होत आहे, ठीक आहे। या प्रवेश प्रक्रियेमार्फत महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये, सो दिस इज इंजिनिअरिंग अँड दिस इज MBA, ओके, तर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। म्हणजे उद्यापासून तुम्ही फॉर्म भरू शकता असं या ट्विटमध्ये मेन्शन केलेलं आहे। विद्यार्थ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून आपली नोंदणी पूर्ण करावी। आवश्यक कागदपत्र काय आहेत ते आपण एकदम शॉर्टमध्ये आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगेन, खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे ते, तर त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका। तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत आणि ती कशी आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे, ओके। सो नाव हे एक ट्विट होतं, ठीक आहे, जे चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आणि त्याच्यामुळे आज दिवसभर सर्वत्र जी डिस्कशन चालू आहे, ठीक आहे, की उद्यापासून कॅप प्रोसेस चालू होईल, ओके। पण जो माझा अनुभव आहे त्यावरून मला असं वाटतं की उद्या कॅप प्रोसेस जरी चालू झाली तरी ती म्हणजे व्यवस्थित चालू होईल का, हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे। त्यानंतर ती उद्या चालू झाली तर ती सकाळी चालू होईल की संध्याकाळनंतर होईल, कारण 1-2 दिवसापूर्वीच एक न्यूज आली होती आणि त्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की कॅप फेऱ्यांमध्ये बदल झालेला आहे। तसंच इन्स्टिट्यूशनल राऊंड किंवा मॅनेजमेंट जो कोटा आहे त्याच्यावरती पण CET सेलचं लक्ष राहणार आहे, म्हणजे शासनाचं लक्ष राहणार आहे। तर त्याला सर्वांना अनुसरून एक वेबसाईट तयार करत आहे आणि त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस होणार आहेत। मग आता मला ते पाहायचं आहे की उद्या हे सर्व चेंजेस होऊन अपडेटेड सॉफ्टवेअर यूज करून ते उद्या लॉन्च करतायत की उद्या पुन्हा गडबड होईल की नाही। मग आता उद्या जर गडबडच होणार असेल तर आपण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, ते पण आपण उद्या बघू। सो सांगण्याचा अर्थ एकच होता की आता यांनी क्लिअर कट सांगितलं की उद्यापासून प्रोसेस चालू होते, पण आता उद्या काय प्रॉब्लेम्स होतात की प्रोसेस सुरळीत होते ते आपल्याला आता उद्याच कळेल, ओके, ठीक आहे। सर आता पुढे जाऊ आपण। तर तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे ते पहा। पहिले फर्स्ट थिंग, एक नॉर्मली जो माझा अनुभव आहे, तर ह्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तुम्हाला एक ऑलमोस्ट 2 आठवडे भेटतात, म्हणजे ऑलमोस्ट एक 12 ते 14 दिवस भेटतात, ठीक आहे। सो 14 डेज रजिस्ट्रेशन विंडोज नॉर्मली ओपन असते, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फिजिकली किंवा ऑनलाईनने तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करू शकता, ठीक आहे। तर त्यामध्ये आता काय आहे, ते फिजिकली करायचं की स्क्रुटिनी करायची हे मी तुम्हाला नंतर सांगतो, पण एक रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशनसाठी तुम्हाला 1-2 आठवड्याचा एक सफिशियंट टाईम भेटलेला असतो, ओके। सो त्यामुळे अजिबात गडबड करू नका। उद्याचा दिवस गेला तरी चालेल, हवे तर काही यूट्यूब चॅनल्सवरती इव्हन मला जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला डेमो ॲप्लिकेशन फॉर्म भरून पण दाखवेन, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की भरायचा की नाही, कारण तुम्ही उद्या भरून उद्या कन्फर्मेशन करून तुम्हाला गोल्ड मेडल मिळणार आहे असं काही नाही आहे, ओके, ठीक आहे। सो बी पेशंट, उद्याचा दिवस गेला तरी चालेल, गडबड करू नका, कारण त्यानंतर काय असतं का, हे 2 आठवडे गेले, ऑलमोस्ट 2 वीक्स,
ओके, म्हणजे आता आपण जून एंडमध्ये आहोत, 2 वीक्स म्हणजे मिड ऑफ द जुलै, म्हणजे जुलै मिडपर्यंत चाललो आपण. त्यानंतर मेरिट लिस्ट येते, ठीक आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये पुन्हा तुमचे 2 दिवस जातात. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये काही चेंजेस असतील तर त्यासाठी पुन्हा करेक्शन्स मागवले जातात. ओके, आणि त्यानंतर मग पुन्हा फायनल मेरिट लिस्ट केली जाते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही जी रजिस्ट्रेशन, कन्फर्मेशन, चेंजेस, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, या सर्वमध्ये ऑलमोस्ट 1 महिना जातो. ओके, म्हणजे जर मी कॅप 1 म्हटला, तुमचा कॅप 1 जो राऊंड आहे तो तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की जुलैचा एंड किंवा ऑगस्ट फर्स्ट वीक. ओके, आता लास्ट इयरचं तुम्ही म्हणाल तर आय थिंक तो 3 ऑगस्टला कॅप 1 झाला होता माझ्या माहितीनुसार. तुम्ही होते चेक करू शकता. ठीक आहे, तर इथे बघा तुम्हाला एक ऑलमोस्ट इथे 14 दिवस म्हणजे 2 वीक तर मिनिमम भेटत आहेत. त्यानंतर पुन्हा हे मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल लागेल, त्यानंतर पुन्हा त्यामध्ये काही चेंजेस असतील, तुम्हाला डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करावे लागतील वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा एक फायनल मेरिट लिस्ट. ओके, मग हे सगळं झाल्यानंतर तुमचा कॅप राऊंड स्टार्ट होतोय. तर एक्सपेक्टेड आहे की जुलै एंडला तुमचा कॅप 1 आणि त्यानंतर मग तुमची कॅप 2, कॅप 3, कॅप 4 अशी प्रोसिजर चालू राहील. आणि मला तरी वाटतं की ही ऑगस्ट एंडपर्यंत चालणारी प्रोसिजर असेल. ओके, सो युअर कॉलेज मे स्टार्ट फ्रॉम द सप्टेंबर. आता हे झालं काय की एक स्ट्रक्चर झालं, पण आता तुम्हाला यामध्ये काळजी काय तर सर्वात महत्त्वाचं की डॉक्युमेंट्स. आता एक लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्सचं खूप असं काही त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. रिक्वायर्ड डॉक्युमेंट सगळ्यांकडेच असतात. ठीक आहे, तर ते पाहू आपण काय आणि कसं करायचं ते. आता इथे पाहू शकता, दीज आर द कॉमन डॉक्युमेंट्स, म्हणजे ही सगळ्या मुलांना लागणार आहेत. ओके, सगळ्या मुलांना लागणार आहेत आणि आता तुमच्याकडे आहेत पण. ओके, सो सीईटीचा स्कोर कार्ड ऑफकोर्स हा सगळ्यांकडे असणार आहे. ओके, म्हणजे त्याची एक प्रिंट काढून ठेवायची. आता तुम्ही काय करा, ह्या सर्व गोष्टींचे 3 सेट बनवून ठेवा. ओके, एक ओरिजिनल आणि 2 फोटोकॉपी, असं टोटल 3 सेट झाले पाहिजे तुमच्याकडे. एक लक्षात ठेवा, ॲडमिशन प्रोसेससाठी नंतर काढेन वगैरे असं काही नाही. आता तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये आता एंट्री घेतली, सो आता ह्या गोष्टी तयार करायला लागतात. एक म्हणजे फर्स्ट ओरिजिनल सेट बनवा या सर्व डॉक्युमेंट्सचा, आणि 2 ॲटलिस्ट 2, 3 केले तर अजूनही उत्तम. ठीक आहे, पण ॲटलिस्ट 2 फोटोकॉपी सेट. ओके, तर आता हे झालं सीईटी स्कोर कार्ड. जर तुम्ही जेईच्या बेसवर ॲडमिशन घेत असाल तर जेईचा जो पेपर 1चा स्कोर कार्ड असेल तो तुमच्याकडे त्याची प्रिंट असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर एसएससी, आणि ते लक्षात ठेवा मोस्टली ते सर्टिफिकेट घेत नाही, ते घेतात मार्कशीट. ओके, ठीक आहे, तर तुम्ही मार्कशीट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. काही काही कॉलेजमध्ये हे असेल तरच ती प्रोसेस फॉरवर्ड करतात, अदरवाईज तुम्हाला मग सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही गेलात ॲडमिशनला तर कधी कधी तुम्हाला तुम्ही उद्या या किंवा ते घेऊन या, अशा गोष्टी घडू शकतात. सो बेटर वे मार्कशीट पाहिजे. सर्टिफिकेट असेल तरी चालेल, बट मार्कशीट असणं खूप गरजेचं आहे. त्यांचं सेम थिंग विथ द HSC, म्हणजे 12वीचं मार्कशीट. सर्टिफिकेट आणि मार्कशीटमध्ये डिफरन्स असतो. ठीक आहे, तर मार्कशीट असणं खूप गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट आहे. दिस वन काही काही कॉलेजमध्ये ह्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होईल, पुन्हा घरी जा घेऊन या. ठीक आहे, तर ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी मी तुम्हाला सांगतो की मार्कशीट जवळ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आता हे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, कारण ह्याच्यामुळे तुमचं अजून एक डॉक्युमेंट म्हणजे जे लागू शकतं ते म्हणजे तुम्हाला हवंच आहे असं काही कंपल्शन होणार नाही, आणि ते म्हणजे तुमचं नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. आता ह्या जर लिव्हिंग सर्टिफिकेटवरती, स्कूल लिव्हिंग जे सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, याच्यावरती जर प्लेस ऑफ बर्थ, ओके, और बर्थ प्लेस मी लिहितोय ते, ठीक आहे, ही जर मेन्शन असेल, ओके, बर्थ प्लेस आणि नॅशनॅलिटी इंडियन, ओके, तो हे डॉक्युमेंट तुम्हाला सफिशियंट आहे. हे डॉक्युमेंट मार्क करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या मुलांकडे नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल, ओके, टाईप ए स्टुडंट मी स्पेशली सांगतोय, तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त हे डॉक्युमेंट लागेल. पण आता याच्यामध्ये एक मी बऱ्याच वेळा ॲडमिशन करताना एक गोष्ट आमच्या लक्षात येते की तुमचा जो लिव्हिंग सर्टिफिकेट तो तुम्ही नीट ऑब्झर्व करा. त्यावरती ते प्लेस ऑफ बर्थ लिहितात, पण नॅशनॅलिटी लिहिलेली नसते. नॅशनॅलिटी भारतीय, किंवा जर तुम्ही स्टेट बोर्डचे असाल तर भारतीय किंवा इंडियन असं लिहिलेलं नसतं. ती स्पेस ब्लँक असते. तर आजच बघा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, आणि त्याच्यावर जर नसेल तर तुमच्या स्कूलला जा आणि करून घ्या. का? जर तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर. ओके, इज दॅट क्लिअर? त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड. जर तुमचं HSC ही महाराष्ट्र बोर्ड ऐवजी दुसऱ्या बोर्डमधून झालं असेल तर तुम्हाला काय लागेल? मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. ओके, ठीक आहे. आता ही झाली काय कॉमन लिस्ट. आधार कार्डची एक झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी ठेवायची. ठीक आहे, अटेस्टेड मीन्स सेल्फ अटेस्टेड ओनली. ट्रू कॉपीसाठी कोणाकडेही जायची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. सेल्फ अटेस्टेड स्वतःच साईन करायची आणि ट्रू कॉपी म्हणून तुम्ही सबमिट करू शकता. सेल्फ अटेस्टेड म्हणून लिहून द्यायचं त्याच्यावरती. तर आता इथे लक्ष द्या, तुमच्याकडे महत्त्वाचं काय आहे तर सीईटी स्कोर कार्ड और जेईचं स्कोर कार्ड, नंतर SSC HSC, then स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इज इनफ फॉर द नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल इफ दिस 2 थिंग्स आर मेन्शन ऑन इट. नसतील तर तुम्ही मेन्शन करून घ्या, म्हणजे डोक्याला ताप नाही. ज्यांच्याकडे नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. ओके, ठीक आहे. त्यानंतर ही जर कॉमन डॉक्युमेंट झाले तर आता आपण कॅटेगरी स्टुडंटकडे बघू. तर फर्स्ट SC ST, तर मी जसं मला सांगितलं की SSC HSC, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, आधार कार्ड, या टोटल 9 डॉक्युमेंट्स नंतर, ठीक आहे, तुम्हाला काय लागेल? कास्ट अँड कास्ट व्हॅलिडिटी. कोणासाठी? तर SC अँड ST साठी. ओके, तर कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोन्ही डॉक्युमेंट रिक्वायर्डच आहे. नसेल तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही. हे मी आजच लिहून देतो. ओके,
तर त्यामुळे या दोन्ही डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्याच्या रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन होऊ शकतं, पण ॲडमिशन होईल की नाही याची गॅरंटी नाही. इट डिपेंड्स ऑन नोटिफिकेशन किंवा तुम्हाला एक्सटेंडेड टाईम मिळतो की नाही त्याच्यावरती. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे दोन्ही डॉक्युमेंट्स मस्ट आहेत SC ST साठी अँड इव्हन मी पुढच्या ज्या कॅटेगरी येणार त्यांच्यासाठी पण हे सध्या नसेल, स्पेशली व्हॅलिडिटी लोकांकडे नसेल, तर तुम्ही एक रिसिप्ट जनरेट झालेली असेल की आम्ही अप्लाय केलं आहे, तर ती अपलोड करून रजिस्ट्रेशन करा आणि प्रोसेसचा पार्ट व्हा. पण ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन जर एक्सटेंडेड पिरियड नसेल तर तुम्हाला त्यावेळी ॲडमिशन या बेसिसवरती किंवा कॅटेगरीचा बेनिफिट जो असेल तो मिळणार नाही. ह्याची म्हणजे तुम्ही डोक्यातच फिट करून ठेवाय. ओके, ठीक आहे. त्यानंतर कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटीवरती नंबर्स असतात. तर जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता, ठीक आहे, तर त्यावेळी एक लक्षात ठेवा, हे नंबर ते चेक करतात. ओके, तर ते बरोबर आहेत की नाही हे सर्व चेक करा तुम्ही. त्यानंतर रिमेनिंग कास्ट SC ST जर सोडलं तर आपण VJ NT, त्यानंतर OBC SBC SCBC हे जे सर्वजण आहेत, तर ही पहिली 11 डॉक्युमेंट्स तर आहेतच. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं SSC आलं, HSC आलं, स्कूल लिव्हिंग, इंडियन नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी अँड देन नॉन क्रिमिलियर NCL. हे खूप महत्त्वाचं आहे. NCL नॉन क्रिमिलियर, ठीक आहे. आणि ते व्हॅलिड अप टू 26 पाहिजे, व्हॅलिड अप टू 26. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्हाला याचा बेनिफिट कुठेही भेटणार नाही. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. SCBC स्टुडंटचा हे दोन डॉक्युमेंट्स तर असतातच त्यांच्याकडे, कास्ट सर्टिफिकेट आणि NCL. त्यांचा प्रॉब्लेम व्हॅलिडिटीला येतोय, ठीक आहे. हे मी मागच्या वर्षी ऑब्झर्व केलं. सो असे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यासाठी शासनाचे वेळोवेळी नोटिफिकेशन येतच असतात. तुम्हाला एक्सटेंडेड पिरियड मागच्या वर्षी दिला होता, जवळपास डिसेंबरपर्यंत दिला होता, आय गेस 6 महिने वगैरे असं. तर तसंच ते नोटिफिकेशन तुम्ही वारंवार वाचत राहायचे. आणि हे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत कॅटेगरीसाठी, SC ST सर्टिफिकेट अँड व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आणि इथे ॲड होतं NCL नॉन क्रिमिलियर. ओके, तर हे झालं जे एक मोठा क्राऊड जो आहे, जो ॲडमिशनसाठी असतो त्यांच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहेत आणि ते म्हणजे EWS सर्टिफिकेट, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी. तर मी बऱ्याचदा त्यात ऑब्झर्व केलं आहे की मुलं जी सर्टिफिकेट घेऊन येतात ते सेंट्रल सर्टिफिकेट असतं. ओके, आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाचं पाहिजे. तर एक लक्षात ठेवायचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं फॉर्मॅट हा वेगळा असतो. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता की इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS. तर तुम्ही इथे नीट लक्ष द्यायचं आहे की तुमचा जो फॉर्मॅट असेल, ठीक आहे, तो महाराष्ट्र शासनाचा असला पाहिजे, नॉट द सेंट्रल वन. ठीक आहे, तर हे दोन्ही वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. लक्ष द्यायचं आहे की इथे तुमच्या जो सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती असं लिहिलं पाहिजे, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक RA-2 आणि हा जो काही नंबर आहे तो. कळालं का? तर हे असणं गरजेचं आहे, तरच तो ॲक्सेप्टेबल आहे. ओके, सो महाराष्ट्र राज्य शासनाचं हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं घेऊन येतात जे ॲक्सेप्टेड नसतं. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट आहे तर तुम्हाला बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स लागतील, म्हणजे जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत ते, प्लस हे प्रोफार्मा यू ब्रॉशरमध्ये दिलेला असतो, त्यानुसार तुम्ही बनवू शकता किंवा तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असतं त्याचं. ओके, ठीक आहे, तर ते तुम्ही अटॅच. त्यानंतर डिफेन्स तुमच्यासाठी सेपरेट प्रोफार्मा दिलेले आहेत, प्रोफार्मा C, D, E. तर ते तुम्हाला जसे ॲप्लिकेबल असतील त्यानुसार तुम्ही ते अवेलेबल करायचे आहेत आणि ते ॲडमिशनला लागणारच आहेत. ओके, ठीक आहे, सो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अँड फायनली द पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर इथे बऱ्याचदा लोक सर्टिफिकेट घेऊन येतात रिक्वायर्ड फॉर्मॅटमध्ये, बट प्रॉब्लेम असा असतो की जो पर्सेंटेज असतो, ठीक आहे, तर तो एक स्पेसिफाईड पर्सेंटेज असतो. माझ्या माहितीनुसार तो 40% वर असणं गरजेचं आहे. अशा स्टुडंट्सनी एक काळजी घ्यायची की त्यांच्या सर्टिफिकेटवर पर्सेंटेज किती दिलं, पर्सेंटेज डिसॅबिलिटी, जे मला एक्झॅक्ट वर्ड माहिती नाही, पण पर्सेंटेज डिसॅबिलिटी असेल तर ते 40% वर असणं गरजेचं आहे. दॅट टाइम तुमचा क्लेम व्हॅलिड ठरतो, अदरवाईज तो क्लेम तुम्हाला घेता येत नाही. ओके, सो एकदा सर्टिफिकेट नीट पाहून घ्या. तर हे मी शॉर्टमध्ये आता तुम्हाला सांगितलं आहे. तर पुढे वळू आणि पाहू की मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स मी आता तुम्हाला क्लिअर केले इथे की काय काय लागतं. ते कॉमन डॉक्युमेंट सांगितले, प्लस SC ST साठी काय लागतंय, त्यानंतर उरलेल्या कॅटेगरीसाठी काय लागतं, मग त्यामध्ये ACBC असेल, OBC असेल, SBC असेल, NT असेल, VJ असेल. ठीक आहे, या सर्वांसाठी. त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी मी स्पेसिफिकली सांगितलं की कुठले वर्ड्स तुमच्या सर्टिफिकेटवर असले पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंटचंच सर्टिफिकेट चालणार. त्यानंतर पुढचा जो होता तो म्हणजे डिफेन्स, त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट्स, त्यांचं प्रोफार्मा प्रॉपर त्याच फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट असणे गरजेची आहेत, त्याच फॉर्मॅटमध्ये ते सर्टिफिकेट असणे गरजेचे आहेत. आणि फायनली द PWD कॅन्डिडेट, पर्सन विथ डिसॅबिलिटी, तिथे पर्सेंटेज चेक करा, 40%च्या वरती असणं गरजेचं आहे. ओके, सो आता यामध्ये बघा हे डॉक्युमेंट झाले. त्यानंतर कॅटेगरी स्पेसिफिक पण आपण पाहिलं. ओके, अँड देन अदर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता इथे बघा एक महत्त्वाचं आहे त्यांनी गॅप सर्टिफिकेट. जर 12th नंतर तुम्ही जर गॅप घेतला असेल, 1 वर्षावर घेतात मुलं इम्प्रूव्हमेंटसाठी वगैरे, त्यात काही रॉंग नाही आहे, किंवा काही इतरही कारणं असू शकतात. ठीक आहे, तर ते जर घेतलं असेल तर एक नोटरी तुम्हाला करावं लागतं आणि गॅप सर्टिफिकेट ते द्यावं लागतं. ते तुम्हाला कुठेही बनवून मिळू शकतं. ओके, त्यानंतर महत्त्वाचं आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो. तर फोटो जेव्हा अपलोड कराल तर तिथे काही गाईडलाईन्स असतात. ओके, तर त्यानुसार तो फोटो तुम्ही असला पाहिजे. तर तिथे गाईडलाईन्स काय असेल त्या नीट बघा. अँड देन सिग्नेचर, सेम सिग्नेचर पण लागेल, फोटो आणि सिग्नेचर ह्याच्या स्कॅन कॉपी करून आत्ताच रेडी ठेवा. ओके, उद्या जेव्हा तुम्ही अपलोड करायला जाल त्यावेळी तिथे काहीतरी चेंजेस असतील की ह्या हाईटमध्ये, ह्या विड्थमध्ये फोटो पाहिजे, त्याचा DPI एवढा पाहिजे, तो एवढ्या साईजचा म्हणजे 100 KB असेल, 50 KB असेल, असं काही ना काहीतरी रिक्वायरमेंट्स असतील आणि ते इझिली तुम्ही मॉडिफाय करू शकता. ओके, अँड द बँक डिटेल्स. ओके, आता एक लक्षात ठेवा, हे तर सगळं झालं, पण एक महत्त्वाचा पार्ट जो मी इथे सांगू इच्छितो आणि ते म्हणजे मुलं अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करायला येतात तरी पण त्यांना एक गोष्ट माहिती नाही, जी खूपच महत्त्वाची आहे, ती म्हणजे ते कोणता मोबाईल नंबर यूज करतायत. ओके,
त्यांना माहीतच नसतं की त्यांचा नंबर आहे आईचा दिलाय की वडिलांचा दिलाय की कोणा अजून तिसऱ्याचाच दिलाय. आणि ते जेव्हा कन्फर्मेशनला बसतात त्यावेळी जेव्हा OTP येतो तर त्यांना माहीतच नसतं तो कोणत्या मोबाईलवर येणार आहे. तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की हे तुम्हाला माहिती दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कोणाचाही नंबर देऊ नका. ओके, जो या प्रोसेसमध्ये म्हणजे स्टुडंटच मी म्हणेन, बाकी नाही, आई वडील पण नाही, स्टुडंटने ही प्रोसेस पूर्ण स्वतःहून करायची आहे. तुम्ही आता काय खूप लहान नाही आहे, तुम्ही आता ऑलमोस्ट 18 इयर्स ओल्ड झालेला आहात आणि अशा वेळी ही प्रोसेस तुम्ही समजून करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म यूज करू शकता आणि तेही सफाईने यूज करू शकता, तर हे तर खूप बेसिक आहे. आणि यातही आम्हाला कमाल वाटते की तो मुलगा जेव्हा आमच्याकडे ॲडमिशनसाठी शेवटच्या टप्प्यावर येतो आणि ते कन्फर्म करण्यासाठी जेव्हा OTP जातो तर तो मोबाईल शोधायला लागतो की कोणत्या मोबाईलवरती OTP गेला आहे. तर हे खूपच म्हणजे आय कॅन से वाईट परिस्थिती म्हणू शकतो आपण याला. तर ही गोष्ट मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID हा विचारला तरी पण माहीत नसतो, कारण बरेचसे ॲडमिशनच्या वेळी फॉर्मॅलिटीज असतात आणि त्या कंप्लीट कराव्या लागतात. तर त्याच्या रिलेटेड ईमेल जे असतात ते एका तुम्ही जो ईमेल ID सुरुवातीला रजिस्ट्रेशनला द्याल त्यावेळी त्याच ईमेलवरती सगळे जात असतात. तर तुम्हाला या दोन्ही गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवायचे. ओके, दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट आय कॅन से. याच्यावरती सगळं कम्युनिकेशन होत असतं CET सेलचं तुमच्यासोबतचं. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, मोबाईल नंबर, ईमेल ID. त्यानंतर जेव्हा तुम्ही CET सेलवरती रजिस्टर कराल तेव्हा त्याचा तुमचा रजिस्ट्रेशन ID तयार होईल, तो EN वरून वगैरे असा जनरेट होतो, तर तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या सर्वांचे पासवर्ड, ईमेल ID असेल किंवा तुमचा उद्या जो रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल त्याचा पासवर्ड, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही उद्या रजिस्ट्रेशन करताना ते मिस होऊ देऊ नका कुठे. आता पुढे पाहू आपण. सो रजिस्ट्रेशन डे उद्यापासून जर चालू होतोच आहे असं जर ट्वीट आलंय आणि समजा की सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि उद्यापासून चालू होतोय, तरी पण मी सांगेन की अजिबात गडबड करू नका. ओके, माझा अनुभव आहे, पहिल्या दिवशी बऱ्याचदा साईट क्रॅश होते, त्यांचेच अपडेट होत असतात बऱ्याचशा गोष्टी आणि त्यामध्ये जर एखादी गोष्ट तुमची अडली तर तुम्हीच टेन्शनमध्ये येऊन बसता. ओके, सो लेट द थिंग्स गेट स्टेबल. सगळ्या गोष्टी स्टेबल होऊन देत. तुम्ही हवं तर एखाद दुसरा डेमो फॉर्म कोणीतरी भरलेला असेल यूट्यूबवर, मला शक्य झालं तर मी भरून तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही तो भरायला घ्या. ओके, मी पहिलेही तुम्हाला सांगितलं की घाई करू नका. तुम्हाला इथे काही कोणी गोल्ड मेडल देणार नाही किंवा पहिला फॉर्म भरला म्हणून तुम्हाला उद्या टॉपच्या कॉलेजमध्ये म्हणजे COEP, VJTI, PICT, SPIT मध्ये ॲडमिशन मिळणार आहे असं काहीही नाही आहे. ओके, 2 वीक आहे, पहिला दिवस गेला तरी चालतो, दुसऱ्या दिवशी भरा. ठीक आहे, काही गडबड नाही. त्यानंतर व्हेरिफिकेशन मोड, माझ्या मते बघा ऑफलाईन हा कधीही बेस्ट आहे, कारण तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं, त्याची प्रिंट काढली, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही गेलात, तिथे पटकन तुमचं व्हेरिफिकेशन होईल. ऑफकोर्स तुम्हाला फिजिकली जावं लागतं, सो ट्रॅव्हलिंग आलं तिथे जाऊन पुन्हा अकॉर्डिंग टू स्लॉट जरी असलं तरी तिथे स्लॉट काही फॉलो होत नाहीत, तर त्यामुळे तुम्हाला तिथे कधी कधी अर्धा दिवस जाऊ शकतो, कधी कधी 1 दिवसही जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. सो माझं म्हणणं आहे ऑफलाईनमध्ये काय होतं की बाबा तुम्ही तिथे गेलात, तुमच्या समोरच व्हेरिफिकेशन होतं, पण याचा अर्थ असा नाही की स्क्रुटिनीमध्ये व्हेरिफिकेशन होणारच नाही किंवा ते काय चाललंय काय नाही चाललंय याच्याबद्दल काहीच कळत नाही, असं काही नाही आहे. स्क्रुटिनी मोड पण खूप चांगला आहे, तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण करू शकता. ओके, आणि आम्ही बऱ्याचदा केलं, मी एकदा स्वतः FC सेंटरचा पार्ट होतो आणि आम्ही स्क्रुटिनी करायचो. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्याच्यामध्ये प्रॉपर मेसेजेस येत असतात, तुम्ही पण त्यांना कॉल करू शकता किंवा ते पण तुम्हाला कॉल करू शकतात फॉर एनी काइंड ऑफ अपडेट्स. तर तुम्ही दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे, ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन. ठीक आहे, तर बऱ्याचदा लोक म्हणतात की ऑनलाईनमध्ये डिले होतो, पण शक्यतो तसं काय होत नाही. तुम्ही जर प्रॉपर फॉलो घेतला तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. आणि CET सेलचं जिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करणार तिथून तुम्हाला त्यांना मेसेज करण्याची फॅसिलिटी अवेलेबल असते. ओके, आणि ते रिप्लाय करतातच, आणि आम्ही ह्या प्रोसेसमधून आम्ही गेलेलो आहोत. आता राहता राहिलं गोष्ट FC सेंटर किती चांगल्या प्रकारे चेक करतं, कारण मी तुम्हाला सांगतो FC सेंटर, ठीक आहे, जे असतात जे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात फर्स्ट स्टेपमध्ये की तुम्ही एलिजिबल आहात की नाही आहात, तर मी तुम्हाला सांगतो की हे तेवढ्या काळजीपूर्वक डॉक्युमेंट्स चेक करत नाहीत. ओके, तर ही तुमची जबाबदारी आहे की डॉक्युमेंट्स करेक्ट असलेच पाहिजेत, कारण जेव्हा तुम्ही फायनल ॲडमिशनला येतात आणि त्यावेळी तुमची डॉक्युमेंट्स ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट पार चारही बाजूने चेक होतं. ओके, आणि त्यावेळी मग मी पाहिलं की बऱ्याचदा मुलांना प्रॉब्लेम झालेले आहेत. ओके, तर कुठल्याही प्रकारचं हे बघा FC सेंटरने केलं आहे म्हणून तुम्ही उद्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाल आणि तिथे ॲडमिशनसाठी बसाल आणि तिथे जर डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आला तर तुमचं ॲडमिशन थांबू शकतं. ओके, सो पहिल्यापासून केअर घ्या की तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर असले पाहिजेत. ठीक आहे, तर ह्याची काळजी घ्या. FC वरती डिपेंड राहू नका. अँड प्रिपेअर फाईल्स म्हणजे कशाच्या पाहिजे, तर स्कॅन करा, फोटो स्कॅन करा, तुमची सिग्नेचर, त्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स जे मगाशी मी सांगितलेत म्हणजे SSC HSC, तुमचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, JEE स्कोर कार्ड, CET स्कोर कार्ड, जे डॉक्युमेंट्स गॅप सर्टिफिकेट असेल तर गॅप, हे सगळे आज स्कॅन करून ठेवा. ओके, आणि त्यांचं कॉम्प्रेशन करा म्हणजे त्यांची साईज कमी करा म्हणजे ते अपलोड इझिली होऊन जातील. ठीक आहे, तर हे होतं गाईडलाईन्स फॉर रजिस्ट्रेशन. अजिबात घाई करू नका, भरपूर दिवस आहेत. त्यानंतर व्हेरिफिकेशन मोड ऑफलाईन घ्या, ऑनलाईन घ्या, काही फरक पडत नाही. ओके, पाऊस खूपच पडत असेल तर ऑनलाईन घ्या, पाऊस नसेल तुमच्याकडे तर वेळच वेळ आहे सध्या. सो गो टू द कॉलेज, तिथे निवांत बसा, स्लॉटप्रमाणे जेव्हा नंबर येईल तेव्हा व्हेरिफिकेशन करून घ्या, काही गडबड नाही आहे. अँड देन ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करा. आता इथे बघा मिस्टेक्स काय होतं, कॉमन मिस्टेक्स. ओके, फॉर्म भरताना पहिली गोष्ट की कॅटेगरी कन्फ्युजन असतं. बऱ्याचदा मुलं डोळे झाकून मी सांगतो की टाईप A म्हणून टाकतात. ओके, ते पाहत नाही की आपल्याकडे डोमिसाईल कसलं आहे, काय आहे, आपण 12वी कुठून केली, 10वी कुठून केली, ह्या गोष्टी ते विचार करत नाही. टाईप A ऑप्शन टाकतात आणि नंतर मग क्वेरी निघते. सो हा जो टाईप A to E आहे, ठीक आहे, ही तुम्ही नीट समजून घ्या.
ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही जर पाहिलं तुमचे सगळे क्वेरी त्यातून क्लिअर होऊन जातील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. टाईप A to E. ऑफकोर्स मेजॉरिटी स्टुडंट हे टाईप Aच असतात, पण काही काही स्टुडंटला ते कळत नाही, ते B मध्ये पण असू शकतात. ओके, आणि मग अशा वेळी प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि हे आम्ही पाहिले. त्यानंतर पर्सनल डेटा एरर बऱ्याचदा पाहिलं, तिथे स्पष्ट लिहिलेलं असतं की अकॉर्डिंग टू युअर HSC सर्टिफिकेट, SSC सर्टिफिकेट, त्यानुसारच एंट्री करायच्या असतात. पण मुलं नाव टाकताना स्पेशली स्पेलिंग मिस्टेक करतात. मग पॅरेंट्स असेल किंवा बर्थ डेट्स असेल किंवा मार्क्स एंट्री असेल, तर त्याच्यामध्ये मुलं बऱ्याचदा चुका करतात. आता 12चे मार्क्स तुमचे ऑटोमॅटिकली येतात CETचे वगैरे, पण तुम्हाला 10चे पण मार्क्स एंटर करावे लागतात. ओके, तर तिथे काही वेळा मिस्टेक होऊ शकतात. फाईल अपलोड इश्यूज, तर आता अपलोडिंग इनकरेक्ट ऑर अनक्लिअर डॉक्युमेंट्स कॅन डिले ऑर इन व्हॅलिडेट ॲप्लिकेशन्स. म्हणजे याचा अर्थ एवढा आहे की तुम्ही जेव्हा स्कॅन करता, तर मी काय सांगितलं की ते क्लिअर असले पाहिजेत. स्कॅन तो चेक करायला बसला आणि त्याला जर व्हॅल्यू त्यातला जर क्लिअरली दिसत नसेल, तुमचे मार्क्स क्लिअर दिसत नसतील, तर तो व्हेरीफाय करणारच नाही, तो रिजेक्ट करणार. ओके, आणि त्या दिलेल्या स्पॅनमध्ये रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन जे काही तुम्हाला 2 आठवडे भेटतील, त्यामध्ये जर तुम्ही ते व्यवस्थित पुन्हा अपलोड केले नाही, तर मग तुम्ही ह्या प्रोसेसमधून पण बाहेर पडू शकता. ठीक आहे, सो मेन मिस्टेक अशी असते की स्कॅन प्रॉपरली झालेले नसतात. ओके, किंवा इनकरेक्ट डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतात, ही दुसरी मिस्टेक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही टाळायच्या. ओके, नाव विल प्रोसीड. तर यामध्ये बघा, यामध्ये माझा सपोर्ट अँड गायडन्स तुम्हाला कायमच राहणार आहे. पण इंटरनेटवरती सर्वात पहिले जर तुम्हाला कुठूनही काही गोष्ट समजून घ्यायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा इन्फॉर्मेशन ब्रॉशर. बाकी तुम्ही कोणावरती विश्वास नाही ठेवला तरी चालेल. तुम्ही 12वी झाल्यात म्हणजे तुम्हाला वाचता येतं, तेही तुम्हाला इंग्लिश पण वाचता येतं, बिकॉज तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता, म्हणजे तुम्ही 12वी सायन्स झालात म्हणजे तुम्हाला इंग्लिश पण वाचता येतं. ओके, सो इन्फॉर्मेशन ब्रॉशर हे CET सेलवरती अवेलेबल होईल. ओके, ऑफकोर्स त्याच्याशिवाय तर प्रोसेस स्टार्ट होणारच नाही. इन्फॉर्मेशन ब्रॉशर तुम्ही नीट वाचा आणि त्यात सगळ्यात चांगला गायडन्स झालेला असतो. ते झाल्यानंतर जर काही गोष्टी क्लिअर नसेल, तर इंटरनेटवर तर म्हणजे एवढा तुम्हाला डेटा अवेलेबल आहे की तुम्ही इझिली त्या गोष्टी समजून घेऊ शकता. ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की काही यूट्यूबर, ठीक आहे, आणि मी पण ह्या गोष्टींवरती डिस्कस करत असतो. प्लस मी तुम्हाला बोललो की तुम्हाला डेमो फॉर्म फिलिंग पण दिसून येईल यूट्यूबवरती, तर ते बघा आणि त्यानंतर फॉर्म भरा. ओके, सो सपोर्ट अँड गायडन्समध्ये बघा स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल्स अवेलेबल असतात. ठीक आहे, मी पण देईन तुम्हाला. त्यानंतर एकदा तुमचं रजिस्ट्रेशनच्या वेळी त्या स्पॅनमध्ये मी एक लाईव्ह सेशन घेईन. ठीक आहे, त्यामुळे तुमचे मी डाऊट्स क्लिअर करेन. लवकरच मी लाईव्ह सेशन घेईल, त्यावेळी तुम्ही जॉईन होऊन घ्या. आणि त्यानंतर प्रत्येक कॅप 1, कॅप 2, कॅप 3 जे काय असेल, तर त्यावेळी मी तुम्ही एक लाईव्ह सेशन जरूर घेईन. ओके, अँड देन आय विल प्रोव्हाइड यू अ पर्सनलाइज कॉलेज लिस्ट. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भेटेल. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही लिस्ट कोणाकडून घ्या, पण पहिल्या आधी तुमचं सेल्फ ॲनालिसिस करा की स्वतः मागचे कट ऑफ्स बघा आणि त्यानंतर मग कोणाकडून लिस्ट घ्या आणि ब्लाइंडली ती भरू नका. तर ती तुम्ही पण त्याचा अभ्यास करा. ओके, ठीक आहे, हे झालं सपोर्ट अँड गायडन्स. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन्स कायम क्लिक करून ठेवा, जेणेकरून या प्रोसेसमध्ये जे काय अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी पुरत जातील. ठीक आहे, सो फर्स्ट थिंग मी ते तुम्हाला सांगू इच्छितो की डोंट पॅनिक. प्रोसेस खूप सिंपल आहे. ठीक आहे, काही अजिबात गडबडायची गरज नाही आहे. पॅरेंट्सने तर विशेषतः अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. खूपच सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे, फक्त आणि फक्त काय करायचं आहे, अभ्यास करावा लागेल. दॅट्स इट. ठीक आहे, कोणाचा गायडन्स हवा असेल तुम्ही घ्या, मी तर देतच आहे. ओके, मी पुढच्या आठवड्यात आता व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना लिंक पाठवते, सगळ्यांनी जॉईन व्हा, तिथे आपण डिस्कस करू चांगल्या प्रकारे. ओके, देन यूज अवेलेबल सपोर्ट. ठीक आहे, ट्युटोरियल्स जसे झाले, इन्फॉर्मेशन ब्रॉशर पहिले पहा, त्यानंतर सगळीकडे जे काही लाईव्ह सेशन असतील, कोण काउन्सिलर असतील, सगळ्यांशी डिस्कस करा. ओके, ही सेकंड स्टेप आहे. सो फर्स्ट डोंट पॅनिक, एन्जॉय द प्रोसेस. त्यानंतर डिस्कस करा, सपोर्ट घ्या बऱ्याच वेळा, अँड देन ॲक्ट क्विकली. ठीक आहे, आता इथे मी पण सांगतोय की मी काही मुलांचे फॉर्म भरून देणार आहे, पण माझा अकाउंट खूप कमी राहील कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. ओके, सो मी एक 10 ते 20 स्टुडंटला मी सपोर्ट करेन फॉर्म वगैरे भरण्याचं. त्याचं हवं तर त्या प्रोसेसबद्दल मी लाईव्ह सेशनमध्ये सांगेन की कसा फॉर्म भरला पाहिजे वगैरे. सो ज्यांना वाटतं किंवा माझ्याकडून फॉर्म भरून घ्यायचं असेल, तर खाली मी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर ती तुम्ही भरा आणि मी तुम्हाला सपोर्ट करेन रजिस्ट्रेशनमध्ये. ओके, तर मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या सूचना ज्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. कारण मी मागच्या जवळपास 12 वर्षापासून या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काम करतोय, स्वतः कन्फर्मेशन करतो, स्वतः FC सेंटरमध्ये काम केलेलं आहे. तर या मिस्टेक्स होतात आणि होतात. तर डॉक्युमेंट्स एक शांतपणाने कलेक्ट करा, त्याचे फोटोकॉपी सेट वगैरे बनवा आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या तुम्ही करा. तुमच्यासोबत मी आहे तुम्हाला गायडन्स देण्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून लिहू शकता. तसंच व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि जर हा व्हिडिओ खरंच काही महत्त्वाची माहिती देतो असं तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मी काही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पालकांपर्यंत पोहोचू शकेन. तुम्ही ॲक्च्युली खूप चांगला प्रतिसाद देतात, मागच्या वर्षीपेक्षाही चांगला प्रतिसाद देत आहात आणि आय एम रिअली हॅपी अँड आय एम रिअली थँकफुल टू यू. असंच तुमचं प्रेम राहून देत शेवटपर्यंत. अँड डेफिनेटली आपण ही प्रोसेस खूप चांगल्या प्रकारे कंप्लीट करू. ऑल द व्हेरी बेस्ट. उद्यापासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं आहे तुमचं. सो शांत डोक्याने प्रोसेस कंप्लीट करा. सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.